हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन मसाला। बनवायला खूप सोपा आहे, पण टेस्ट अप्रतिम लागते। पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी मोठ्या आकारामध्ये सोयाबीन वडी घेतलेली आहे। तुम्ही यात जी छोट्या आकारामध्ये मिळते ती घेतली तरी चालेल। आता ही सोयाबीन आपल्याला वाफवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये पाणी टाकून चांगली अशी उकळी येऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची। एक 5 ते 10 मिनिटांमध्ये एकदम चांगली अशी उकळी आली की त्यामध्ये सोयाबीन वडी टाकून घ्यायची आणि चांगली अशी वाफवून घ्यायची। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये एकदम चांगली अशी वाफलेली आहे। तुम्ही बघू शकता वडी एकदम नरम झालेली आहे, म्हणजे पूर्णपणे आपली वडी वाफलेली आहे। गॅस बंद करून त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं। त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये ते वडी टाकून घ्यायची। आता आपण मसाला काढून घेऊ। त्यासाठी मी इथे मध्यम आकारामध्ये 3 ते 4 कांदे घेतले आणि 2 टोमॅटो घेतले आणि थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे। हे सर्व उभे बारीक कट करायचे आणि कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, त्यामुळे थोडासा बारीक कट केला तर पटकन परतला जाईल। आता आपण टोमॅटो कट करून घेऊ। इथे मी 2 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले। आता ते उभे बारीक कट करून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून झाला। आता आपण तो एकदम थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढई गरम झाली की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि कांद्याचा कच्चापणा जाईल इतपत आपल्याला परतवायचा आहे। कांदा जास्त काळा होईपर्यंत परतवायचा नाही। एक 2 ते 3 मिनिटं परतून झाला की त्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि एखादा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। त्यातला कच्चापणा जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं कांदा आणि टोमॅटो चांगला परतवला की त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं। एक 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। लसूण जेवढा जास्त टाकाल तेवढे छान अशी टेस्ट लागते। त्यानंतर त्यामध्ये एक 4 ते 5 अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। एक 2 मिनिटांमध्ये एकदम चांगला असं परतून झालं। आता गॅस बंद करायचा आणि मसाला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि तो थंड होऊ द्यायचा। मसाला थंड झाला की अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। इतपत बारीक पेस्ट मी तयार करून घेतली। आता ती एका बाउलमध्ये मी काढून घेते। राहिलेला मसाला मी मिक्सरला बारीक करून घेते। सर्व मसाला मिक्सरला काढून झाला। आता आपण तो परतून घेऊ। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जो बारीक केलेला मसाला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा। सुरुवातीलाच तेलामध्ये कधीच मसाले टाकायचे नाही। सुरुवातीला जो बारीक केलेला मसाला असतो तो टाकून घ्यायचा आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा। एक 2 ते 3 मिनिटं चांगले परतून झाले की त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत। सुरुवातीला मी इथे 1 चमचा धना पावडर टाकून घेते आहे, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायची। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा जिरे पूड टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये चांगला असं मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली। गॅसची फ्लेम लो करायची। मसाला परततोय तर इकडं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। आपल्याला थंड पाणी अजिबात टाकायचं नाही। मसाला परतताना सारखा हलवत राहायचा, नाहीतर आपला मसाला खाली करपू शकतो। एक 4 ते 5 मिनिटांमध्ये एकदम छान असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाला। तेल सुटेपर्यंत जर मसाला परतवला तर आपल्या भाजीला तरी आणि टेस्ट खूप छान येते। आता मसाला परतून झाला। आता त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं। इथे मी गरम पाणी टाकून घेते आहे। ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला भाजी करायची आहे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि ही भाजी थोडीशी घट्टच असते, पण सोयाबीन वडी टाकल्यामुळे जास्त घट्ट होते, त्यामुळे पाणी टाकताना थोडंसं जास्त टाकायचं। 2 ग्लास पाणी मी गरम केलेलं होतं, तेवढं सर्व पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून भाजीला चांगली अशी उकळी येऊ द्यायची। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजीला चांगली अशी उकळी आली
की त्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिट ग्रेव्ही चांगली उकळून घ्यायची. 1 ते 2 मिनटं उकळून झाली की त्यामध्ये जी वाफवलेली सोयाबीन वडी होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची. मी सर्व सोयाबीन वडी त्यामध्ये टाकून घेतली आणि टाकून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करायचं. गॅसची फ्लेम टाकल्यानंतर पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटासाठी चांगली उकळी येऊ द्यायची. 4 ते 5 मिनटामध्ये भाजीला छान अशी उकळी आली की एकदा चांगलं हलवून घ्यायचं. आता भाजी जास्त गरम असल्यामुळे त्याची ग्रेव्ही थोडीशी पातळ दिसते, पण थोडीशी थंड झाली की त्याची ग्रेव्ही एकदम घट्ट होते. एकदम छान असा सोयाबीन रस्सा तयार झालेला आहे. आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. आणि हा पदार्थ बनवायला जितका सोपा आहे तेवढीच टेस्ट अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.